नुसते दिवाळीचे पदार्थ बनवून दिवाळी साजरी करण्यापेक्षा तिचे शास्त्रीय महत्त्व, वेगवेगळे पारंपरिक पदार्थ, त्या बनवण्याच्या पद्धती, खाण्याच्या पद्धती, तसेच त्या प्रथम कोणी बनवल्या याचा शोध घेऊन या दिवाळीत आपल्या मुलांना आपल्या परंपराबद्दल माहिती दिल्यास त्यांनाही त्याचा अभिमान वाटायला लागेल व ते खऱ्या अर्थाने दिवाळी साजरी करतील. मग पहा हॅपी दिवाळीची कशी शुभ दीपावली होते ते. सगळीकडे दिवाळीचे फराळ बनवण्याची गडबड चालू होती. सगळेजण आपापल्या कामात व्यग्र होते. प्रियांशीच्या डोक्यात मात्र भलतेच चालू होते. आजी, आजोबा, मामा, आत्या सर्वांना प्रश्न विचारून तिने अगदी भंडावून सोडले होते. शंकरपाळीचा आकारच असाच कसा, करंज्या अशा कशा, लाडू गोलच का, प्रत्येक फराळाचा आकार वेगवेगळाच का असतो आणि त्या छोट्या भीमला तो लाडू आवडतो तो हाच का. तिच्या या प्रश्नाचे उत्तर मात्र कोणाकडेच नव्हते. आज प्रियांशीच्या आजोबांची प्रकर्षाने आठवण येत होती. ते असते ना तर त्यांनी सांगितलं असतं सगळं, पण या आताच्या नवीन पिढीच्या मम्मीला पण हे माहिती नाहीये. त्यात छोटा भीमने तर लहान मुलांवर वेगळीच छाप टाकली आहे. त्यामुळे भीम नक्की कोण होता हे आपल्यालाही माहिती करून घेतलं पाहिजे. कारण नुसते दिवाळीचे पदार्थ बनवून दिवाळी साजरी करण्यापेक्षा तिचे शास्त्रीय महत्त्व, वेगवेगळे पारंपरिक पदार्थ, त्या बनवण्याच्या खाण्याच्या पद्धती, तसेच त्या प्रथम कोणी बनवले याचे शोध घेऊनच या दिवाळीत आपल्या मुलांना आपल्या परंपराबद्दल माहिती दिल्यास त्यांनाही त्याचा अभिमान वाटायला लागेल व ते खऱ्या अर्थाने दिवाळी साजरी करतील. मग पहा हॅपी दिवाळीची कशी शुभ दीपावली होते ते. दिवाळीमध्ये आपण फराळच का बनवतो आणि तो खाल्ला का जातो हे आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पहा. हाय हॅलो नमस्कार, मी आरती. माझ्या द स्मार्ट गृहिणी वर्ल्ड या चॅनलवर अगदी मनापासून स्वागत करत आहे. भीम हा पौरवगाव बल्लव या नावाने राजा विराटच्या सेवेत 1 वर्ष पाकशास्त्रज्ञ म्हणून राहिला. पौरगव ब्रुवानो अहम बल्लावो नाम नामत. महाभारत विराट पर्व. भीमाला पाकशास्त्रज्ञ चांगले येत होते. महाभारतात खूप ठिकाणी याचे वर्णन देखील मिळते. बल्लव म्हणजे पाकशास्त्रज्ञ. पांडव जेव्हा वनवासात असताना जेव्हा श्रीकृष्ण यांना भेटायला आले तेव्हा भीमाने त्यांच्यासाठी खास एक नवीन प्रकारचा गोड पदार्थ तयार केला होता. तो खाल्ल्यावर श्रीकृष्णाने मोठ्या आनंदाने भीमाचे कौतुक केले होते व त्या पदार्थाचे नाव रसाला असे ठेवले होते. तर हे रसाला म्हणजेच आत्ताचे श्रीखंड, म्हणजेच श्रीखंडाचा प्रथम निर्माता भीम आहे व त्याने तो खास श्रीकृष्णासाठी बनविला. पूर्वीच्या काळी पुपलिका म्हणजे पुरी, पुपा म्हणजे छोटे वडे, इंडरिका म्हणजे इडली, घारिका म्हणजे डोसा, कुंडलिका म्हणजे जिलेबी, किलाट म्हणजे पनीर, लापसिका म्हणजे हलवा आणि चणक रोटिका म्हणजे हरभरा डाळीपासून बनवलेली रोटी अर्थात पुरणपोळी, हिमा हवा म्हणजे बर्फी, पिंडक म्हणजे पेढा व लड्डूक म्हणजे लाडू असे सध्याच्या प्रचलित पदार्थाचे जुने संदर्भ व बनवण्याच्या पद्धतीचे वर्णन मिळते. त्याचबरोबर त्यासाठी लागणारी साधनसामुग्री, याचा आपल्यावर होणारा परिणाम, त्याचे फायदे तोटे, प्रत्येक पदार्थ खाण्याचे प्रमाण याबद्दल विस्तृत माहिती मिळते. गरज आहे ती फक्त आयुर्वेदिक सिद्धांत व आहारशास्त्रातील वर्णन केलेले पदार्थ यांची सांगड घालून त्यांचे कालानुरूप व प्रकृतीनुरूप सेवन करण्याची. आपण दिवाळीत केलेल्या पदार्थांनी युक्त भोजनाला पंचपक्वान्नांचेच भोजन असे म्हणतो. पैकी यातील पंचपक्व अन्न म्हणजेच पृथ्वी, आप, तेज, वायू, आकाश या 5 महाभूतांपासून बनवलेले भोजन. या प्रत्येक महाभूतांचा आकार ग्रंथात वर्णन केलेला आहे. जसे की पृथ्वी महाभूत हे स्थिर असल्या कारणाने चौकोनी सांगितले आहे. जल आणि आकाश मात्र गोल सांगितले असून अग्नीचा आकार त्रिकोणी व वायूचा आकार अर्धचंद्राकृती सांगितला आहे. आपल्या दिवाळीतील लाडू गोल, करंज्या अर्धचंद्राकृती, शंकरपाळ्या कधी त्रिकोणी तर कधी चौकोनी केलेल्या पाहायला मिळतात. त्या प्रकारच्या मागे काही गमक आहे. हे उगीच नक्की आले नाही. या सर्व पंचमहाभूतांची आपल्याला आठवण राहावी
पुढच्या पिढीला त्याची माहिती मिळावी म्हणून वेगवेगळ्या पद्धतीने ती आपल्या परंपरामध्ये जतन करून ठेवण्याचा प्रयत्न केला गेला आहे. आपल्या आहारातील 6 रस याच 5 महाभूतांपासून बनलेले असतात. यापैकी पृथ्वी आणि आप महाभूतांपासून मधु रस बनतो. पृथ्वी आणि तेज महाभूतांपासून आम्ल रस बनतो. अग्नी व जल महाभूतांपासून लवण रस म्हणजे खारट. आकाश व वायूपासून तुरट रसाची निर्मिती होते असे आयुर्वेद शास्त्राचे मत आहे. या 6 रसांच्या संतुलित सेवनामुळे आपल्या शरीराचे पोषण होत असते. गंमत तर पहा ना, आपल्या परंपरेत या सर्वांना महत्त्वाचे स्थान आहे. आपण दिवाळीमध्ये बनवित असलेल्या प्रत्येक पदार्थाचा आकार व चव, यात वापरली जाणारी घटक द्रव्ये वेगवेगळी असतात. तसेच त्या प्रत्येक पदार्थाची अवस्थासुद्धा वेगवेगळी असते. थोडक्यात त्या प्रत्येक पदार्थाच्या निर्मितीमागे हे पंचमहाभूतांचे शास्त्र दडलेले असते. त्यांच्या कमी अधिक संयोगानेच पदार्थ, त्याचा आकार, त्याची चव व टिकाऊपणा ठरविला असतो. या पंचमहाभूतांमुळेच आपल्याला त्या पदार्थाचे पंच ज्ञानेंद्रियाच्या साहाय्याने ज्ञान होत असते. म्हणून तर पृथ्वी महाभूत त्या पदार्थातील गंध ठरवित असते. आप महाभूत त्या पदार्थाची चव ठरवत असते. तेज महाभूत त्या पदार्थाचे रूप म्हणजे दिसणे ठरवत असते. तर वायू महाभूतांच्या त्या पदार्थाचा स्पर्श ठरवत असते. तो पदार्थ खाताना येणारा विशिष्ट आवाज हा त्या पदार्थातील आकाश महाभूतांमुळेच येत असते. कारण आकाश महाभूत त्या पदार्थातील शब्द व्यक्त करत असतो. म्हणून आपल्याला वेगवेगळ्या कारणांमुळे एखादा पदार्थ आवडत असतो. कोणाला भज्यांचा वास आवडतो तर कोणाला जिलेबीची चव आवडते, कोणाला शेव तर कोणाला चकलीचा कुरकुरीतपणा व खातानाच आवाज आवडत असतो, तर कोणाला स्पर्शाचे अनारसे व दिसायला करंज्या आवडत असतात. त्यामुळे या 5ही महाभूतांचे त्यात एकाच पदार्थातील उत्तम संतुलन हे प्रत्येकाला त्या पदार्थाच्या मोहात पाडते. हीच त्या सुगरणीची खरी कसरत असते. दिवाळीच्या प्रत्येक पदार्थाचा रंग, रूप, आकार, चव, स्पर्श व आवाज वेगवेगळा आहे. म्हणून आपल्याला 5ही ज्ञानेंद्रियांना आनंद देणारी अशी दिवाळी आपल्याला इतर सणांपेक्षा जास्त आवडते. कारण यात प्रत्येकाच्या प्रत्येक आवडीनिवडीची काळजी घेतली आहे. बहुतांशी दिवाळीच्या फराळातील पदार्थ हे पार्थिव, आकाशीय व वासुवीय तत्वाचे असतात. त्यांच्यावर अग्नी व जल तत्वाचा संस्कार झालेला असतो. जसे की काही पदार्थ तेज व जल तत्वप्रधान अशा उष्ण तेलात तळलेले असते. यामुळे त्या पदार्थावर त्या 2 महाभूतांचे संस्कार होतात. संस्कारामुळेच त्या पदार्थात गुणपरिवर्तन होते. टणक पदार्थ मऊ होतात तर मऊ पदार्थ टणक होतात. म्हणून तर लाडू, करंज्या, शंकरपाळ्या, कापण्या, चिरोटे, शेव, चिरमुरे, अनारसे, चकल्या या प्रत्येकाचे पांचभौतिकत्व वेगवेगळे असते. त्यामुळे लाडू टणक असतात, करंज्या पटकन फुटतात, शंकरपाळ्या चिरोटे मऊ असतात, शेव चकल्या कुरकुरीत असतात, तर गुलाबजाम, रसगुल्ले जल महाभूत युक्त पार्थिव असतात. काही मधुर रसाचे गोड, काही तिखट तर काही आंबट गोड असतात. या प्रत्येक पदार्थाची एक विशिष्ट पांचभौतिक संघटना असते. म्हणून तर प्रत्येक पदार्थ बनवताना ठरवलेल्या प्रमाणातच घ्यावा लागतो. त्यास पाणी, अग्नीसुद्धा ठरवल्याप्रमाणेच द्यावा लागतो. नाहीतर त्या पदार्थाचे पांचभौतिक संघटन बिघडते व पदार्थ बिघडतो. उदाहरणार्थ आपण लाडूचे पांचभौतिक महत्त्व जाणून घेऊयात. लाडू हा पृथ्वी आणि आप महाभूत प्रधान असा पदार्थ आहे. त्यामुळे तो अत्यंत पौष्टिक व बलवर्धक आहे. लाडूचे प्रकार जरी अगणित असले तरी त्याचा आकार मात्र गोलच असतो. पृथ्वीसारखा स्थिर व आप महाभूतांसारखा गोल आकार धारण करतो. मुळात पृथ्वीसारख्या त्याच्या दीर्घकाळ टिकण्याच्या गुणांमुळे लाडू करण्याची पद्धत निर्माण झाली असावी. पूर्वीच्या काळी प्रवास मोठे असत, वाटेवर आताच्यासारखी हॉटेलं नसत. म्हणून खूप दिवस टिकणारा व प्रवासात नेता येणारा, सर्वात लहान मुलांना आवडणारा, खाताना हात खराब न होणारा, कुठेही केव्हाही कधीही सहज खाता येणारा आणि यासोबत खाण्यासाठी कशाचीही गरज नसणारा स्वादिष्ट व गोड
असल्याकारणाने पटकन तरतरी आणून देणारा, खाताच पोट भरल्याची जाणीव करून देणारा असा हा मजेशीर पदार्थ म्हणजे लाडू. लाडूचे प्रकारही असंख्य आहेत. विविध डाळी, गहू, तांदूळ, ज्वारी, बाजरी, नाचणी यांपासून विविध प्रकारचे लाडू बनवता येतात. बदाम, काजू, मनुके यांमुळे लाडू अधिकच पौष्टिक होतात. तुपामुळे त्यामध्ये स्निग्धपणा आलेला असतो. आपल्याकडे रव्याचे लाडू, हरभरा डाळीचे लाडू, बेसनाचे लाडू, जाड शेव तयार करून तिथे गुळाचा पाक पाडून तयार केलेले शेवकाळीचे लाडू, फक्त चुरमुरे व गुळाचा पाक यांपासून बनवलेले लाडू असे अनेक प्रकार आहेत. मधुमेहाचे रुग्ण सोडले तर बाकी सर्वांना, विशेषतः लहान मुलांना तर पोषक असा दिवाळीचा एक परिपूर्ण आहार्य पदार्थ म्हणजे लाडू. यापैकी दिवाळीत फारसा न केला जाणारा मात्र लहान मुलांसाठी अत्यंत बलदायक व पौष्टिक असा लाडू म्हणजे खजूर व गुलकंद वापरून तूप लावून केलेला लाडू. ज्यांनी केला नसेल त्यांनी या दिवाळीत आवर्जून करावा. मुले फार खुश होतील. तसेच गुलकंद पित्तशामक असल्याने याने फार उष्णताही वाढत नाही. मुलांना चॉकलेटपेक्षाही हाच लाडू जास्त आवडतो. तसेच स्त्रियांनी या दिवाळीत हटकून ठरवून स्वतःसाठी एक आयुर्वेदिक केश्य लाडू बनवावा. अहळीव, खोबरे, तीळ, बडीशेप, बालंतशेप, डिंक, गोडांबी, बदाम, तूप, गूळ यांपासून बनविलेला हा लाडू उत्तम केशवर्धक, हाडांना बळकटी देणारा, केसांची वाढ करणारा व केसांना प्राकृत कृष्णवर्ग प्रदान करणारा आहे. करंजी. आता आपण करंजीबद्दल थोडी माहिती जाणून घेऊयात. करंजी या वृक्षाच्या बिया या करंजीप्रमाणे दिसतात, म्हणून यास करंजी असे म्हणतात. करंजी ही अर्धचंद्राकृती असते. अर्थातच वायू महाभूताचे अधिक्य यामध्ये असते, म्हणून करंजी जेवढी वायूने अधिक भरलेली असते तेवढी छान लागते. दिसायलाही भरलेली खुसखुशीत करंजी छान दिसते, म्हणून करंजी बनवताना याची काळजी घ्यावी लागते. चकली. वर्तुळाकृती व अर्धचंद्राकृती आणखी एक पदार्थ म्हणजे चकली. यामध्ये आकाश व वायू महाभूताचे अधिक्य असते, म्हणून ती त्या त्या महाभूताचा आकारही धारण करताना दिसतात. यामध्ये आपण जेवढे तिखट मिसळू तेवढे त्यात तेज तत्व वाढते. त्याचबरोबर तिच्यावर अग्निसंस्कार किती झाला आहे यावरून चकलीचे रूप ठरते, म्हणून चकलीचे भाजणी उत्तम व्हावी लागते. तसेच ते तळणीसुद्धा एक अत्यंत कौशल्याचे काम आहे. चकली कमी तापलेल्या तेलात टाकली व तिचे महाभूत संघटन बिघडते व ती मऊ होते. तिचा बाहेरील भाग कडक होत नाही, म्हणून योग्य प्रमाणात तापलेल्या तेलातच चकली तळली तर तिच्यातील संघटन उत्तम बनते व चकली कडक व खुशखुशीत बनते. यावरून आपल्याला एखाद्या पदार्थाच्या निर्मितीतील पंचमहाभूतांचे महत्त्व चटकन समजते. चिवडा. तिखट पदार्थामधला आपल्या सर्वात आवडता आणि आकाश वायू महाभूत प्रधान असा आणखी एक पदार्थ म्हणजे चिवडा. बहुतेक घरांमध्ये पातळ पोह्यांचा चिवडा बनवला जातो. पोहे हा शब्द मुळी पृथू या शब्दापासून निर्माण झाला आहे. लाह्यांना चपटे केले, पृथू केले की त्याचे पोहे असे म्हणतात. त्यामुळे काही ठिकाणी लाह्यांचा चिवडा केला जातो तर काही ठिकाणी त्याच लाह्यांपासून बनवलेल्या पोह्यांचा चिवडा केला जातो. लाह्यांमधील आकाश महाभूत काढून टाकले व त्यास पृथू करून त्यातील पर्यायाने अल्पपृथ्वी महाभूत वाढवले की झाले पोहे. मात्र या पोह्यांमध्ये भरपूर प्रमाणात छिद्रे असल्याने यात वायू महाभूताधिक्य हे असतेच, म्हणून पोहे, भेळ, लाह्या असे पदार्थ खाल्ले की आपला वात वाढतो. असो, म्हणून पोहे नुसते तर कढई भाजायला घेतले तर उष्णता जास्त असल्याने पोह्यांमध्ये जागा व्यापलेले हवेचे प्रसरण होऊन ती बाहेर निघून जाते व पोहे आक्रसतात. म्हणून पातळ पोह्यांचा चिवडा करताना ते आधी भाजू नये. फोडणी झाल्यावर त्यावर पोहे टाकून परतले की तेलाचे सूक्ष्म आवरण त्या पोह्यांवर चढते. हवेची जागा तेलाचे सूक्ष्म रेणू घेतात, म्हणून पोहे अशा प्रकारे परतले की ते आक्रसत नाहीत. मंद विस्तवावर परतले की त्यातील अंगभूत पाण्याचा अंश निघून जातो. त्यामुळे तेलाची रेणू आतपर्यंत जाऊ शकतात आणि पोहे कुरकुरीत होतात. दगडी पोह्यांसारखे जाड पोहे असल्यास ते तेलात तळून त्यापासून चिवडा तयार करतात. तसेच काही ठिकाणी भाजक्या पोह्यांचाही चिवडा करतात. ते आधीच भाजके असल्याने कुरकुरीत असतात.
त्यामुळे ते तळावे लागत नाही किंवा जास्त भाजावे लागत नाही. तर थोडक्यातच हा सर्व खेळ ह्या पोळ्यांमध्ये दडलेल्या आकाश आणि वायू महाभूताचा आहे, त्यावर अग्नी महाभूताचा आपण संस्कार करतो व त्यास अधिकच रुचकर बनवतो. अनारसे बनवताना मात्र जल महाभूतांच्या संतुलनाला महत्त्व असते. म्हणून अनारशासाठी तांदूळ 3 दिवस भिजून मगच कुटले जाते. 3 दिवस भिजल्याने त्यामध्ये आंबवण्याची क्रिया आधीच झालेली असते. त्यामुळे त्या पिठात वायू महाभूतही वाढलेली असते. अर्थात या ठिकाणी हा वायू महाभूत म्हणजे आंबवण्याच्या क्रियेत तयार झालेला कार्बन डायऑक्साईड. त्यामुळे अनारसा तुपात टाकला की वायू व अंगीभूत पाण्याची वाफ बाहेर येऊ लागते. म्हणून अनारशावर तूप उडवीत राहिले की त्या छिद्रातून ते आतपर्यंत जाऊ शकते आणि अनारशाला जाळी पडते. उष्ण तत्व योग्य प्रमाणात मिसळल्यास त्यात छान सोनेरी रंगही प्राप्त होते. अशा प्रकारे आपल्याकडे दिवाळीच्या फराळामध्ये बनवणाऱ्या प्रत्येक पदार्थामागे काही शास्त्र दडलेले आहे. एवढेच नव्हे तर आपल्याकडे प्रत्येक सणाला बहुतांशी वेगवेगळ्या पदार्थाचे वर्णन केले आहे. त्यामुळे संक्रांत, दिवाळी, दसरा, कोजागिरी, नवरात्र, श्रावण या प्रत्येक काळात आहार्य पदार्थ वेगवेगळा सांगितला आहे. आपण मात्र एकसारखे वागून किंवा त्याचे चुकीचे अनुसरण करून आजार वाढून घेतो. दिवाळीच्या काळात निसर्ग आपल्याला बल द्यायला सुरुवात करतो. बाहेर थंडी सुरू झालेली असते, त्यामुळे त्वचेवरील रोमरंध्रे बंद होऊ लागतात व अग्नी शरीरात कोंडला गेल्याने तो अधिकच वाढू लागतो. त्यामुळे आपल्याला भूक जास्त लागते. म्हणून ही भूक भागवण्यासाठी वेगवेगळे पदार्थ बनवून हा सण साजरा केला जातो. म्हणून प्रत्येकाने आपापल्या पचनशक्तीचा अंदाज घेऊन स्वतःच्या शरीराचे पांचभौतिक संघटन ओळखून दिवाळीतील पदार्थाचा आनंद घ्यावा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि अशा बऱ्याच माहितीसाठी द स्मार्ट गृहिणी वर्ड या चॅनलला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनवर क्लिक करा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. धन्यवाद.